नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आलेख जो आहे तो जवळपास बऱ्याच मार्कांना विचारला जातो, 3 मार्कांना विचारला जाऊ शकतो आपल्याला पॅट परीक्षेला. त्याच्यामुळे पॅट परीक्षेच्या अनुषंगाने आलेख काढायला शिकलं पाहिजे. पॅट परीक्षा असेल किंवा सामायिक परीक्षेला सुद्धा मागच्या वर्षी आलेखावरती प्रश्न विचारला गेला होता. आणि ग्राफ हा लय महत्वाचा आहे, कारण निर्देशक भूमिती हे जे प्रकरण आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला आलेख कसा काढायचा आहे यावर चर्चा केली. सराव संच 7.2 मधलं शेवटचं जे गणित आहे त्याच्यामध्ये आलेख कसा काढायचा हे आपल्याला सांगितलंय. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आलेख कसा काढायचा हे शिकूया मित्रांनो. त्यामुळे आलेख काढायला शिका. यावरती प्रश्न 100% येण्याची शक्यता आहे, येऊ शकतो. त्याच्यामुळे आलेख काढायला शिकलं पाहिजे. सोपा प्रश्न आहे, हातातला आहे. तर हा प्रश्न बघण्याच्या अगोदर पटकन मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेलचं बटन झटकन दाबून टाका, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, जे विद्यार्थी इंग्लिश मीडियमचे आहेत आणि त्यांना ही व्हिडिओ इंग्लिश मधून बघायची आहे, तर आपल्या दुसऱ्या चॅनलची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही इंग्लिश मधून आलेख कसा काढायचा हे बघू शकताय, किंवा इतरही गणित बरीचशी महत्वाची पॅट परीक्षेच्या अनुषंगाने इंग्लिश मध्ये बघू शकताय. तर बघा मित्रांनो, आलेख काढायचा आहे. एकाच निर्देशक पद्धतीवर खालील आलेख काढा. तर हे मी 2 घेतलेले एक्झाम्पल. आता कधी कधी 1 विचारला जाईल, 2 विचारला जाईल, ते माहिती नाही, पण आलेख काढायला विचारला जाऊ शकतो. तर आता याच्यामध्ये समजा x अधिक y बरोबर 4 चा मला आलेख काढायचा आहे, बरोबर. आता x अधिक y बरोबर 4 चा जर आलेख काढायचा तर मी काय करणार बाबा? बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, हे जे समीकरण आहे काय बाबा, x अधिक y बरोबर 4, याला y च्या स्वरूपात लिहायचं. y च्या स्वरूपात म्हणजे काय बाबा? y ला एका बाजूला ठेवायचं. त्याला म्हणायचं बाबा तू डॉन है, डॉन का इंतजार तो 11 मुल्क की पुलिस कर रही है, लेकिन डॉन को पकड़ना मुश्किल भी नहीं, नामुमकिन भी है, लेकिन ये डॉन को हम पकड़ सकते हैं. तो ये डॉन को बोलने का भाई तू एक बाजू में रुक जरा. 4ला आपल्या जागेवर ठेवायचं, अधिक x बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा x झाले. म्हणजे आपण काय केलं, y ला एका बाजूला ठेवलं आणि बाकी सगळ्यांना पलीकडे पाठवून दिलं. बाबांनो तुम्ही जा. समजलं? असं समीकरण तयार करायचं आणि मग ही सारणी तयार करायची. बघा, x आहे, y आहे, x आणि y आहे. आता ही सारणी तयार करू. त्याच्यामध्ये x च्या किमती आता काय करायचं, मनाने घ्यायच्या. कशा घ्यायच्या? मनाने मनाने मनाने. मग काय करा, 1 2 3 घेतल्या मी. तुम्ही 4 5 6 काही घ्या, मी 1 2 3 घेतल्या. आता y च्या किमती मनाने नाही घ्यायच्या, y च्या किमती आपल्याला काढायला लागेल. मग त्या कशा काढायच्या बाबा? त्या काढण्यासाठी याचा वापर करायचा. हे जे आपल्याला समीकरण आहे याचा वापर करायचा. म्हणजे x बरोबर 1 असेल तर y किती, x बरोबर 2 असेल तर y किती, x बरोबर 3 असेल तर y किती, हे आपल्याला काढायचं. आता x बरोबर जर का 1 आहे तर y बरोबर किती? बघा, x बरोबर जर का 1 आहे तर y बरोबर किती, त्यासाठी याचा वापर करायचा. y बरोबर 4 वजा x असलं पाहिजे. 4 वजा x ची किंमत 1 आहे, 4तून 1 गेला 3, म्हणजे x 1 तर y 3. x बरोबर जर का 2 असेल तर y बरोबर काय असतं, 4 वजा x असेल. 4 वजा x, 4 वजा x ची किंमत किती बाबा? आता 2 आहे, 4तून 2 गेले 2. x बरोबर जर का 3 असेल तर y बरोबर किती? 4 वजा x असतं. 4 वजा x ची किंमत 3, 4तून 3 गेले 1. लक्षात घ्या, x बरोबर 1 तर y बरोबर किती? 3. x बरोबर 2 तर y बरोबर किती? 2. x बरोबर 3 तर y बरोबर किती? 1. म्हणजे 1 3, त्याच्यानंतर 2 2 आणि त्याच्यानंतर 3 1, असे 3 शिरोबिंदू मला मिळाले. आता हे 3 शिरोबिंदू इथं आपण घेऊया. पहिला काय, 1 आणि 3, म्हणजे x चा 1 आणि y चा 3, तो 1 आणि 3 आपला इथं मिळेल, 1 आणि 3. दुसरा काय बाबा, 2 2, दुसरा 2 आणि 2, म्हणजे x चा 2 आणि y चा 2, 2 2 झाला, 2 आणि 2. तिसरा काय बाबा, 3 आणि 1, x चा 3 आणि y चा 1, 3 आणि 1. आता हे 3 बिंदू स्थापन कसे करायचे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. एकदम सोपा विषय. आता या 3 बिंदूंमधून जाणारी एक रेषा आपण काढली. ही रेषा म्हणजे काय झालं, कोणाचा आलेख झाला? x अधिक y बरोबर 4 चा आलेख. तर अशा प्रकारे आपण x अधिक y बरोबर 4 चा आलेख काढू शकतो. ठीक आहे. आता परीक्षेला इथं प्रश्न x अधिक y बरोबर 4 आहे, किंवा x अधिक y बरोबर 3 आहे, किंवा x अधिक y बरोबर 2 आहे, काही आकडे बदलू शकतात, पण आपल्याला आलं पाहिजे. आता x अधिक y बरोबर 3 असतं तर मी काय केलं असतं, y बरोबर 4, y बरोबर 3 वजा x आला असतं, y बरोबर 2 वजा x आला असतं, असं आलं असतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे एकंदरीत आपण आलेख काढू शकतो. याचा जर स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. आता आपण हा दुसरा आलेख कसा काढायचा ते बघू. आता त्यासाठी मी हे रफ करतो आणि दुसरा आलेख आपण बघूयात. आता हे रफ करतो. दुसऱ्या आलेखाची आता दुसरी सारणी आपण या ठिकाणी तयार करू. दुसरा आलेख पण काढणं सोपं आहे, काय एवढाच अवघड विषय नाहीये. याच्यात काय,
y वजा 3x बरोबर 0. y बरोबर वजा 3 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला अधिक 3. म्हणजे आता समीकरण माझ्याकडे काय झालं, y बरोबर 3x बरोबर. आता x आणि y आणि xy इथं लिहायचं, x लिहायचं, y लिहायचं, x आणि y लिहायचं. x च्या किमती मनाने 1 2 3 च्या ऐवजी समजा मी 0 1 आणि 2 घेतो. आता 1 2 3 च्या ऐवजी 0 1 2 3 अशा सुद्धा 0 1 2 घेतलं तरी चालेल, काय फरक नाही पडत. आता x बरोबर 0 असेल तर y किती, x बरोबर 1 असेल तर y किती, x बरोबर 2 असेल तर y किती हे काढायचं. आता x बरोबर जर 0 आहे तर आपल्याकडं y बरोबर काय असतं 3x. 3x असतं. 3x म्हणजे 3 गुणिले 0 किती 0 बरोबर. आता x बरोबर जर का 1 असेल बरं का, x बरोबर 1 असेल तर y बरोबर आपल्याकडे किती 3x. 3 गुणिले x ची किंमत 1, 3 1 के 3. ओके. x बरोबर 2 आहे आपल्याकडं तर y बरोबर किती बाबा, y बरोबर आपल्याकडे 3x. 3 गुणिले x ची किंमत 2, 3 दुने किती झाले 6. तर अशा प्रकारे आपल्याकडे हे झालं. म्हणजे x 0 तर y 0, x 1 तर y 3 आणि x 2 तर y किती आलं 6. म्हणजे 0 0 त्याच्यानंतर 1 3 आणि त्याच्यानंतर 6 2 अशा प्रकारे हे 3 बिंदू मिळाले. आता हे 3 बिंदू स्थापन करू. पहिला काय 0 0 0 0 बाबा आपला इथं 0 0 हा 0 आणि 0 चला. दुसरा काय बाबा 1 3 म्हणजे x चा 1 आहे आणि y चा 3 आहे. 1 3 म्हणजे बघा इथंच आला तुमचा 1 3 इथंच आला. तिसरा काय 6 आणि 2 बघा x चा 6 आणि y चा काय बाबा सॉरी 6 आणि नाही 2 6 आहे. 6 2 नाही 2 आणि 6 आहे बरं का. 2 आणि 6 आहे. 2 आणि 6 x चा 2 आणि y चा 6 इथं 2 आणि 6. आता या 3 बिंदूंमधून जाणारी रेषा अशी मस्त काढली. ही रेषा म्हणजे कशाचा आलेख झाला बाबा हा y वजा 3x बरोबर 0 चा. मग इथे लिहायचं y वजा 3x बरोबर 0 चा आलेख. आणि इथं जर x वजा 3x आलं तर तसाही आलेख येऊ शकतो. आलेख कसाही येऊ शकतो, फक्त आपल्याला तो काढता आला पाहिजे. तर एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारे आलेख काढायचा. मी थोडासा बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर बघा एकंदरीत असा आपल्याला आलेख काढायचा असतो आणि आलेख काढायला तुम्हाला पॅट परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे आलेख काढायची जी तयारी आहे ती चांगली ठेवा, नक्कीच तुम्हाला खूप फायदा होईल. ओके. तर बघा मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये बघा मी थोडासा बाजूला होतो, हा असा आपण आलेख काढू शकतो. आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथंच थांबूयात. पण थांबण्याच्या अगोदर एक महत्त्वाची रिक्वेस्ट आहे. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, कारण आता 10वीच्या अनुषंगाने बऱ्याचशा व्हिडिओज आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करत राहणार आहोत. आणि त्याचबरोबर ही व्हिडिओ आणि या प्रकारचे अनेक व्हिडिओ जर तुम्हाला इंग्लिशमधून बघायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून याच व्हिडिओ तुम्ही इंग्लिशमधून सुद्धा बघू शकताय. तर मित्रांनो आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.